शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अंकुश काकड व सुवर्ण अंकुश काकड यांच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. अंकुश काकड यांनी त्यांच्या आई वडिलांच्या अभिष्ट चिंतन सोहळा समाजहिताची अनोखी परंपरा जपत अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने प्रभागातील गरजू व डोक्यावरील छत हरपलेल्या अनाथ मुलांना शालेय गणवेश व शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हे कार्यक्रमाचे खरे यश ठरले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले व उपस्थित मान्यवर यांचा शाल व पुष्प देऊन आयोजक अंकुश काकड यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री प्रकाश भीमराव काकड व सौ शोभा प्रकाश काकड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अंकुश काकड यांनी सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांच्या कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वडिलांचा आणि आईचा वाढदिवस. मला सांगा, तुम्ही रोज आई वडिलांच्या पाया पडता की नाही? आईचे फटके कोणी कोणी खाल्ले सांगा? अरे वा, सगळे हुशार मुलं आमच्यासारखी ते सगळी. तर आता एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी. आई वडिलांचा वाढदिवस कसा केला पाहिजे तो या आमच्या सर्व खऱ्या अर्थाने मुलांच्या बरोबर. कारण भुगे साहेब हे सगळे सच्चे अण्णा, त्या मुलांच्या मनात अत्यंत निरागस आहे आणि यांच्या बरोबर आज वाढदिवस साजरा करतोय. अंकुश, तुझं अभिनंदन. शिवसॉस आणि पेन कोणाला पाहिजे? कोण देत आहे सांगा? कोण देत आहे? अंकुश काकड. अंकुश काका, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. का बरं दिलं? आई वडिलांच्या. येस, तुम्ही सुद्धा आई वडिलांचा वाढदिवस कराल की नाही? आता जोरदार एकच गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा. शिंदे साहेब आगे बढ़ो. शिंदे साहेब आगे बढ़ो. अंकुश काकड आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर अंकुशच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय मनमिळावू, अतिशय तत्पर आणि वेगवेगळा उपक्रम समाजामध्ये आपण काही देणं लागतो. शिवसेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी या भागामध्ये राबवले आहेत, राबवत आहेत आणि याची दखल सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा घेतलेली जागा. आणि ज्यावेळेस शिंदे साहेब गेले तर खास अंकुशसाठी त्या ठिकाणी थांबले आणि कार्यकर्त्यांना ते भेट दिली. कारण कार्यकर्ता असा असावा का त्याच्या कामातून त्याचं नाव झालं पाहिजे आणि नुसता सोशल मीडिया किंवा दाखवण्यासाठी काम न करता समाजामध्ये असा हा कार्यकर्ता आहे, सातत्याने समाजाच्या हिताचे काम करत असतो. आणि मग त्याच्या वडिलांचा, आई वडिलांचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतोय, हे फार मोठी अभिमानाची गोष्ट आपण या ठिकाणी आज करतायत. आणि नुसता वाढदिवस साजरा न करता या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण समाजाला काय देणं लागतो तर आपण आज ह्या जे काही गरजू विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय किंवा साहित्याचं वाटप करणार आहोत. खरं तर आज या आपल्या महाराष्ट्राची संस्कृतीच आहे. कारण आपण पुढे जात असताना आपण आपल्या परिवारासाठी तर वेळ देतो, आपल्या परिवारासाठी उन्नतीसाठी आपण काम करतो, परंतु समाजामध्ये जे काही घटक आहेत जे यापासून वंचित आहेत किंवा यापासून आपण त्यांना काही देऊ शकत नाही, पण किमान त्यांना एक चांगला आपल्या अशा वाढदिवसाच्या कार्यक्रमात किंवा विविध कार्यक्रमातून त्यांचा आपण आज अशा पद्धतीने गुणवत्ता करतात ही अभिमानाची गोष्ट आहे. शिवसेनेसाठी, आमच्या सर्वांसाठी ही प्रेरणा देण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून मी काकड साहेबांना सुद्धा मला शुभेच्छा दिली. आपण एक चांगला या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिला आहे, ज्याला समाजाच्या विविध प्रकारची जाण आहे. आणि मग अशा माणसाला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी बळ देण्यासाठी आज दादा आणि मी आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आलो आहोत. आपल्या दोघांनाही वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपल्याला उदंड व निरोगी आयुष्य देव, आपल्या हातून असे समाजकार्य करत राहू आणि जगदंबा माता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्या मनात इच्छा असतील त्या पूर्ण हो आणि आपल्या हातून सतत 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 अशी ही जी काही सेवा आहे ही घडत राहू. कारण माणूस किती मोठा झाला त्याचा बँक बॅलन्स करतो, त्याच्या इस्टेटीत जो मोठा नसतो, त्याचं कर्तृत्व काय आहे, त्याच्या हातून काय काम करतो समाजासाठी, तो किती झटतो याच्याने त्याची जी मोठेपणा किंवा त्याची मोठेपणी दिसते. आणि आज यांनी ही जे काही कमवलेलं आहे ही ॲसेट ही दरवर्षी यांची संपत्ती आहे ही वाढत जाऊ एवढंच मी आपल्याला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय भारत. या कार्यक्रमासाठी शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे, शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख विजय करंजकर, शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते तसेच आदित्य बोरस्ते, अमोल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मखमलाबाद परिसरातील अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची ही उपस्थिती लक्षणीय होती. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.